जनतेचा रोष पाहता निश्चितपणाने केवळ नातेवाईकांनी जे सांगितली त्या माहितीच्या अनुषंगाने त्याची संपूर्ण चौकशी केली जाईलच। पण यामध्ये दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने स्वतःचाच एक अहवाल तयार केला आहे आणि तो सादर केलेला आहे, पण त्याला काही इतकं महत्व नाही, इतकं गांभीर्य नाही, कारण की स्वतःलाच क्लीन चिट देण्याचा प्रयत्न हे हॉस्पिटलच्या माध्यमातून केला जातोय। ज्या परस्पर राज्य शासनाची जी समिती आहे त्या समितीचा अहवाल हा सोमवारी सकाळी 11 वाजता पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडे मी स्वतः बैठक लावलेली आहे, त्या बैठकीमध्ये सादर केला जाईल आणि त्या अनुषंगाने संबंधित पोलीस विभाग असेल, आरोग्य विभाग असेल आणि पोलीस आयुक्त असतील यांना सूचना देऊन कारवाई केली जाईल। मला प्रेमात अडकून जो माझ्याशी लग्न करेल त्याला धनंजय मुंडे आपल्या दलालाच्या माध्यमातून 20 कोटी रुपये देणार होते असा आरोप करुणा मुंडेंनी केला। मी आता बैठकीला होते, बैठकीमधून आता बाहेर आले। तुम्ही जे काही विचारताय त्याबद्दलची कोणती माहिती माझ्याकडे नाही। खरं असेल तर गंभीर आहे असं म्हणताय। मी सविस्तर याची माहिती काय आहे ती घेते आणि मग तुमच्याशी चर्चा करते। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे नाशिकच्या दौऱ्यावर होते अवकाळी पावसाची पाहणी करताना तिथं शेतकऱ्यांनी त्यांना कर्जमाफीबद्दल विचारलं असता त्यांनी शेतकऱ्यांना सुनावलेलं आहे की तुम्ही 5-5, 10-10 वर्ष कर्जमाफीची वाट बघता आणि कर्जमाफी झाल्यानंतर साखरपुडं लग्न करता। आपण खरं तर जे काही प्रश्न विचारतायत हे कोणी बोललेत किंवा काय आले ते एकतर्फी मी उत्तर देणं बरोबर नाहीये। नक्की ते काय बोललेत, कोणत्या अनुषंगाने बोललेत, त्याचा पाठीमागचा पुढचा कंटेंट काय होता, त्याच्यामुळे ती सगळी माहिती मी घेते आणि मग आपल्याला उत्तर देते। पण अशा पद्धतीने खरं तर जबाबदार मंत्री म्हणून लोकांचे प्रश्न जाणून घेणं, शेतकरी हा बळीराजा म्हणून आपण खऱ्या अर्थाने प्रत्येक वेळेस या बळीराजाने काळ्याची सेवा करतो म्हणून खऱ्या अर्थाने हा महाराष्ट्र सुजलम सुफलम होतोय। त्याच्यामुळे त्यांना सहकार्य करणं, मदत करणं, वेळप्रसंगी अडचणीमध्ये धावून जाणं ही कृषी मंत्री म्हणून त्यांची भूमिका आहे। पण याच्यामध्ये कोणत्या उद्देशाने ते बोललेत, कुठे बोललेत, नक्की काय चर्चा झाली याबद्दल मला कोणतीही माहिती नाही, तर ती मी सविस्तर माहिती घेते। मुख्यमंत्री अजित पवारांनी सत्तेसाठी भाजपसमोर लोटांगण घातल्याचा आरोप हर्षवर्धन सपकाळांनी केला, तर अल्पसंख्याक समाजाची फसवणूक देखील अजित पवारांनी केली असा आरोप त्यांनी केला। आता त्यांना जनतेने नाकारलेले, घरी बसवले आणि हे त्यांनी समजून घ्यायला पाहिजे की महाराष्ट्राच्या जनतेने आपल्याला का नाकारलं। आणि आता विरोधात असेल तर विरोधात असताना फक्त टीका करणं हे एककलमी कार्यक्रम त्यांचा आहे। त्याच्यामुळे आता त्यांच्याकडे काही योजना नाहीयेत किंवा फंड आहे, निधी आहे आणि मग आपल्याला मोठे मोठे प्रकल्प राबवायचे असं कोणतंही उद्दिष्ट नाहीये। नागरिकांचे प्रश्न सोडवायचे हेही काम त्यांना नाहीये। आता एकच काम आहे, त्यामुळे ते म्हणजे काम करणाऱ्या माणसावर टीका करायचं। त्याच्यामुळे आदरणीय दादा हे अहोरात्र काम करत असतात जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी। आपणही पाहताय, आपण स्वतः दादांच्या दौऱ्यामध्ये असतात की पहाटेपासूनचा सुरू झालेला हा दौरा जनतेच्या कल्याणासाठी, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या विकासासाठी। त्याच्यामुळे काम करणाऱ्या माणसावर टीका करणं हे त्या काँग्रेसच्या अध्यक्षांचं काम आहे असं मला वाटतं। बच्चू कडू देखील म्हणतात की दादांनी लोटांगण घातलेलं आहे, दादांना एकांतात विचारा की भाजप आवडते का। मला असं वाटतं की केवळ आणि केवळ प्रसिद्धीसाठी काही वक्तव्य केले जातात। आपल्याकडे फार मोठे इतर प्रश्न आहेत, ते सोडवायचे, जनतेचे प्रश्न आहेत ते सोडवायचे, त्याच्यावर एकत्रितरित्या काम करायचंय। त्याच्यामुळे कोण काय म्हणताय त्याच्यावरती आम्ही परत काय म्हणणार हे उत्तर देण्यापेक्षा जे जनतेचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी एकत्रित काम केलं पाहिजे। अनेक शासकीय जे धर्मादाय रुग्णालय आहेत ते महात्मा फुले जी आरोग्य योजना आहे त्याचा लाभ रुग्णांना देत नाहीत किंवा टाळाटाळ करतात, अशा हॉस्पिटल्स आहेत त्यांच्यावर काय कारवाई करण्यात येणार। तुमच्या माहितीसाठी सांगते, ज्या पद्धतीने दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा विषय समोर आला, राज्य महिला आयोगाच्या वतीनं तातडीने राज्य शासनाला सूचना दिल्या आणि एक 4 सदस्यीय समिती स्थापन झाली। ती समिती गेली 3-4 दिवसापासून याच्यावर काम करतेय। कागदपत्र असतील, सीसीटीव्हीचे फुटेज असतील, इतर काही माहिती असतील, इतर रुग्णांच्या तक्रारी असतील, हे सगळं एकत्रित करून मी स्वतः सोमवारी सकाळी 11 वाजता पोलीस आयुक्तांच्या दालनामध्ये बैठक ठेवली। याच्यामध्ये संबंधित सर्व विभागाचे अधिकारी असणार आहेत, त्यामध्ये जिल्हा आरोग्य विभाग असेल, डीन असतील आणि संबंधित विभागाचे ज्यांच्या तक्रारी आल्या त्या संबंधित सर्व अधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे। त्याच्यामुळे आमच्या राज्य शासनाचा अहवाल देखील त्या दिवशी सकाळी 11 वाजता हा आयुक्त कार्यालयामध्ये येणार आहे। त्याच्यामुळे मी आपल्याला देखील त्या सगळ्यांना तुम्हाला त्या ठिकाणी मी आमंत्रित करेल।